नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी या अपडेट आली आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी आहे. तर हा व्हिडिओ सर्व महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींसाठी, सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. 9 एप्रिल म्हणजेच आजचीच डेट आहे आणि आजची सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा करण्यात आली आहे. म्हणून सर्व महिलांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. 10वा हप्त्याबाबत सर्वात महत्त्वाची अपडेट आहे. संपूर्ण तुम्हाला अपडेट मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सर्वप्रथम सर्व महिलांनी व्हिडिओ लाईक करायचे. ज्या माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. ती अपडेट आपण आता डायरेक्ट बघणार आहोत. संपूर्ण माहिती पुराव्यासहित. तर बघा, आपण या ठिकाणी आले पूर्वपती संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर बघा, आत्ताच्याकडची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार, मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट. तर बघा, सर्वात महत्त्वाची मोठी ठिकाणी माहिती मंत्री आदित्य तटकरे यांनी स्वतः दिली आहे. ती माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आता ही आनंदाची बातमी काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. या योजनेची घोषणा गेल्या वर्षी जून महिन्यात झाली आणि ह्या योजनेचा लाभ जुलै महिन्यापासून मिळत आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर जुलै 2024 पासून ही योजना या ठिकाणी सुरू झालेली आहे. आतापर्यंत तुम्हाला जवळजवळ 9 हप्ते मिळाले आहेत. आता हा जो एप्रिलचा हप्ता असणार आहे हा 10वा हप्ता असणार आहे. आतापर्यंत तुम्हाला 13,500 रुपये मिळाले. किती? 13,500 रुपये तुम्हाला ठिकाणी मिळाले आहेत. ठीक आहे. पुढे बघा, या अंतर्गत महिलांना दरमहा 1,500 रुपयांचा लाभ दिला जातो आहे. आतापर्यंत लाडक्या बहिणींना एकूण 9 हप्ते मिळाले आहेत. या योजनेच्या लाभार्थ्यांना आतापर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 2025 या 9 महिन्यांचा लाभ मिळाला आहे. ठीक आहे. पुढे बघा, एप्रिल महिन्याच्या हप्त्याची या ठिकाणी आतुरता सर्व महिलांना आहे. आता आतुरता कशी आहे? यातील फेब्रुवारी आणि मार्च 2025 या 2 महिन्यांचा लाभ एकाच वेळी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला. 8 मार्च 2025 रोजी, अर्थातच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून फडणवीस सरकारने या योजनेच्या 2 हप्त्यांचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात केली आणि जवळपास 12 मार्चपर्यंत सर्वच लाडक्या बहिणींना हा लाभ मिळाला आहे. कधीपर्यंत? 12 मार्चपर्यंत सर्वच लाडक्या बहिणींना हा लाभ मिळाला आहे. आता लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याच्या हप्त्याची आतुरता आहे. महत्त्वाचे म्हणजे एप्रिल महिन्याचा पैसा लाडक्या बहिणींना कधीपर्यंत मिळू शकतो या संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आता ती माहिती काय हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. केव्हा मिळणार एप्रिल महिन्याचा हप्ता? तर बघा, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता हा 8 मार्च रोजी महिलांना मिळाला. यामुळे एप्रिल महिन्याचा हप्ता हा देखील 8 एप्रिलपासून महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्याच्या ठिकाणी शक्यता होती. पण अजून तर या ठिकाणी मित्रांनो, काल जर तुम्ही बघितल्या तर हप्ता या ठिकाणी तुम्हाला मिळाला नव्हता. पण मित्रांनो, आजपासून या ठिकाणी तुमची जे काही हप्ता आहे, आजपासून सर्व माता भगिनींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होऊ शकते. पुढे बघा काय सांगितलेलं आहे. मात्र असे काही घडले नाही आणि आता लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. आणि मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा लाभ अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर दिला जाणार आहे. म्हणजेच काय? तर तुम्हाला जर बघितला हा जो काही लाभ आहे, 1,500 रुपये तुम्हाला जे मिळणार एप्रिल महिन्याचे, ते कधी मिळू शकतात? अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर. म्हणजेच तुम्ही या ठिकाणी बघू शकता, जवळजवळ महिन्याच्या एंडिंगला तुम्हाला हे पैसे जमा होतील असं सांगितलेलं आहे. पुढे बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये किती रुपये जमा झाले? यावर्षी अक्षय तृतीयाचा मोठा सण 30 एप्रिल 2025 रोजी साजरा होईल. दरम्यान याच दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा पैसा जमा होण्याची शक्यता मीडिया रिपोर्टमध्ये वर्तवण्यात आलेली आहे. तथापि या संदर्भामध्ये अजून तरी कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे. यामुळे एप्रिलचा हप्ता नेमका कधी मिळणार, याची अधिकृत तारीख कधी समोर येणार हे पाहणे विशेषण उत्सुकतेचे ठरणार आहे. म्हणजेच काय? तर अजून तरी या ठिकाणी तारीख डिक्लेअर झाली नाही आहे. पण तरीसुद्धा 30 एप्रिलला तुमच्या या ठिकाणी पैसे येऊ शकतात अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर असं ठिकाणी सांगितलं जात आहे. ठीक आहे. पुढे या ठिकाणी बघा काय सांगितलेलं आहे. कारवाई करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया या ठिकाणी होत आहे. कोणावर कारवाई होते?
तत्पूर्वी या योजनेच्या बाबत महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी मोठी माहिती दिली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे योजनेचा लाभ घेणाऱ्या बहिणींवर पोलिसात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली होती. बनावट अर्जदारांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकदाही सन्मान निधी वितरित झाला नसून सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचं त्यांनी म्हटलेलं होते. ठीक आहे. नंतर बघा 11 लाख महिलांचे अर्ज अपात्र झाले आहेत. या योजनेसाठी अर्ज केलेल्यांपैकी जवळपास 11 लाख महिलांचे अर्ज हे अपात्र ठरवण्यात आले आहेत. एकंदरीत गेल्या अनेक दिवसांपासून एप्रिलचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न उपस्थित होता आणि आता एप्रिलचा हप्ता महिना अखेरपर्यंत लाडक्या बहिणींना मिळणार असल्याची नवीन माहिती समोर आली आहे. म्हणजेच 30 तारखेला तुम्हाला पैसे मिळू शकतात अशी तरी आणखी नवीन माहिती समोर आली आहे आणि ही माहिती सर्वात महत्त्वाची असणार आहे. तर अपेक्षा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.